हॅलो एव्हरीवन. तर आजचा व्हिडिओ सुरू करायच्या पूर्वी माझा एक प्रश्न होता. तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या करीचे नाव गेस करा. काजू करीसारखे दिसणारी ही करी काजू करी नसून ही आहे अगदी सोप्या पद्धतीची मशरूम करी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आपण सर्व तयारी करून घेतलेली आहे. सुरुवातीला आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण पातळ लांब कट केलेला कांदा मस्तपैकी लाल होईस्तोवर भाजून घेणार आहे. आणि मशरूम आता आपण कट करून घेऊ कांदा होईस्तोवर. त्यासाठी मशरूम पाण्याने स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेतलेले आहे आणि त्याला मी अशा पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही याच्यापेक्षा पण जाड कट करून घेऊ शकता, म्हणजे एका मशरूमचे तुम्ही 4 भाग पण करून घेऊ शकता. बघा मस्त मशरूम कट झालेले आहे. मध्ये मध्ये आपण कांदा पण चेक करत आहे. कट केलेला टोमॅटो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि कट केलेले मशरूम पण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता कांदा मस्तपैकी लाल झालेला आहे. आता हा कांदा आपण टाकणार आहे टोमॅटोमध्ये आणि त्याची एक मस्त अशी प्लेन अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती तयार झालेली पेस्ट आपण मशरूममध्ये टाकून घेणार आहे. सोबतच टाकणार आहे आपण त्यामध्ये ताजं दही, आंबट दही टाकायचं नाही आहे. सोबत टाकणार आहे आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकणार आहे. सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे आणि अर्ध्या तासासाठी आपण याला रेस्टला ठेवणार आहे. अगदी सोपी अशी करी आहे बघा. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूपच टेस्टी लागते आणि जे मशरूम आहे ते पण खूप हेल्दी आहे बघा. आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याला ठेवणार आहे रेस्टला. अर्ध्या तासानंतर त्याला छान असं पाणी सुटते बघा. आता आपण याला घालणार आहे फोडणीला. मशरूम शिजायला काही वेळ लागत नाही, लगेचच आपली करी तयार होते. त्यासाठी एका बाउलमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि हिंग टाकलेलं आहे बघा. आणि आता बेसिक खडे मसाले टाकणार आहे आपण. आता त्याला मस्त तडतडू देणार आहे. आता मग टाकणार आहे आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट. त्याला मस्त शिजवून घेणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण तिखट मिरची पावडर. त्याला मिक्स करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे मशरूम घोळून ठेवले होते दह्यामध्ये आपण ते टाकणार आहे बघा. आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. मशरूम लगेचच शिजतात, काहीच वेळ लागत नाही बघा. त्याला छान तेल सुटोस तर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे बघा. आता त्याला मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहे. एक वाफ द्यायची आहे. मग किती छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण कोथिंबीर बारीक कट केलेली बघा. किती छान असा कलर आलेला आहे बघा. अगदी सोपी रेसिपी होती की नाही. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. बघा मस्तपैकी आपल्याला जिरा राईस, चपाती, परोठ्याबरोबर सर्व करायचं आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.